आषाढ़ी एकादशी के अवसर पर देश भर से वारकरी समुदाय के भक्त भक्ति के लिए पंढरपुर जाते हैं। भिवंडी तालुका के कांबे गांव में हर साल की तरह इस साल यह दूसरा साल है और विट्ठल रुक्मणी मंदिर में पंचक्रोशी के सभी ग्रामीण वारकरी समाज उपस्थित थे और वितु मेलवी की ध्वनि के साथ विशाल आषाढ़ी पालकी में सभी भक्त मौजूद थे। कांबे ग्राम पंचायत उप सरपंच और सामाजिक कार्यकर्ता राम भोई हापा व बलराम पाटिल हापा व दत्तात्रेय पाटिल तुषार पाटिल महाराज सहित सैकड़ों श्रद्धालु भक्त उपस्थित थे। सुबह अभिषेक आरती पालकी पूजन, दोपहर में डिंडी समारोह, जुलूस के बाद प्रसाद वितरण किया गया। गांव में धार्मिक भावना जगाने और सांस्कृतिक एकता का माहौल बनाने के लिए कांबे ग्राम पंचायत के उप सरपंच और सामाजिक कार्यकर्ता राम भोई की पहल पर आषाढ़ी एकादशी वारी के अवसर पर पालकी डिंडी समारोह का आयोजन किया गया। इस समारोह में वारकरी संप्रदाय और ग्राम परिषद के साथ साथ कांबे और अन्य गांवों के निवासियों ने भाग लिया। बच्चों ने पारंपरिक वेशभूषा तुलसी वर्धमान में भाग लिया। कुछ बच्चों ने विट्ठल मौली और रुक्मणी की वेशभूषा धारण की। विट्ठल रुक्मणी मंदिर की से शुरू हुई यह पालकी दोबारा उसी मंदिर में आई और पूजा अर्चना की गई। लाजिम के प्रदर्शन के दौरान गांव से जाने वाली सड़कों के आसपास विशेष पुलिस उपस्थिति रखी गई थी। आइए देखते हैं आगे की खबर। एकादशी उदाहरणार्थ देवशयनी एकादशी, या देवशयनी एकादशी निमित्तानं सर्व ग्रामस्थांनी मिळून तसेच आमचे रामभाई बलराम पाटील दत्ताखूप पाटील यांनी एकत्र येऊन ही साकारलेली योजना या बुद्धीतून आपल्या गावात सर्व प्रत्येकाला पंढरपूर न जाता आपल्या गावात पांडुरंग दिसेल, घरोघरी पालखी येऊन आपल्या पांडुरंग देव घ्या फुका याप्रमाणे आपल्या घरोघरी येऊन माऊलींनी आपल्या गावातून ही प्रदर्शन काढून आपल्या सर्वांना माऊलीची योजना दिली। ग्रामस्थांचं बोललं तर सर्व ग्रामस्थ बोलले तर हजारो संख्येने या ठिकाणी ग्रामस्थ येऊन भेदभाव न करता सर्व एकत्र एका विठू माऊलीची लेकरं होऊन या ठिकाणी मिळून आनंद व्यक्त केला, आनंद केला, आनंदाने गजर केला, हा माऊलींचा केला। या ठिकाणी ग्रामस्थांनी मला विण्याचा मान देऊन मला माझ्या गळ्यात विणा घालून पालखीच्या जोडीला मला मिरवणूक काढली। त्या निमित्ताने मी सर्व ग्रामस्थांचे मनपूर्वक आभार आहेत। तसे रामभाईचे आभार आहेत, बलराम पाटलीचे आभार आहेत, तसे दत्ताभाई यांचे सुद्धा आभार आहेत। सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानत आहे। एक शाळा असते आणि एक मंदिर असते, आम्ही त्या संकल्पनेतून आषाढी एकादशी वर्ष दुसरा हा पालखी सोहळा इथे काही गरीब आहे, काही कामगार आहेत, त्यांना पंढरपूरला जाता येत नाही। आर्थिकदृष्ट्या म्हणा ते काही अडचणीमुळे त्याकरता आम्ही बलराम महाराज, दत्ता पाटील महाराज आणि मी स्वतः आम्ही ती संकल्पना केली आणि या वर्ष दुसरा आजूबाजूची गावं आणि सर्व गावकरी गावातील सर्व कार्यकर्ते या पालखीमध्ये हजारो संख्येने उपस्थित राहून या पालखी सोहळ्याचा आनंद घेतला आणि त्याच्यातून आज वर्ष दुसरा आम्ही पुढे राहो अथवा न राहो त्या गावातील युवांनी ही संकल्पना अशीच चालू ठेवावी हेच आणि सर्व ग्रामस्थ या पालखीला वयोवृद्ध, शाळेतले विद्यार्थी, महिला वर्ग फार संख्येने आणि त्याने आनंद नाचत गातच आनंद साजरा केला। त्या निमित्त मी सर्व गावकऱ्यांचे, आजूबाजूच्या गावकऱ्यांचे आभार मानतो। रामकृष्ण हरी। ठेवा आहे तो सर्वात जास्त महत्त्वाचा आहे। गेल्या 30-40 वर्षापासून कांबे गावाला हा अतिशय उत्तम सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे। आमच्या लहानपणी 30-40 वर्षापूर्वी गुरुनाथ खारीक साहित्यिक होते, त्याचप्रमाणे गुरुनाथ पाटील नाटककार होते।
त्यांच्या सहकार मंडळाने त्या काळामध्ये हा सांस्कृतिक वारसा, कलेचा वारसा चालू ठेवला आणि तो वारसा आजतागायत चालू आहे। तो वारसा आता माननीय ठाणे पालघर जिल्ह्याचे ज्येष्ठ समाजसेवक माननीय राम भोई आणि हबप बळीराम पाटील यांनी अतिशय चांगल्या उत्तम पद्धतीने हा वारसा पुढे चालू ठेवलेला आहे। आणि अतिशय आनंद मला झाला की हजारोच्या संख्येने अगदी सर्व जातीपातीची लोक या सोहळ्यामध्ये, या आषाढी एकादशीच्या वारीमध्ये सहभागी झाले आणि सर्वांनी मनमुराद आनंद लुटला। अतिशय जबरदस्त चांगल्या प्रकारचा उच्च सांस्कृतिक दर्जा असलेला हा कार्यक्रम आपल्या गावात संपन्न झाला। त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांचे आभार मानतो आणि आनंदही व्यक्त करतो की अशी जी गावाची एकता आहे, सांस्कृतिक ठेवा आहे, तो असाच वर्षानुवर्ष काही काळ पुढे चालू राहावा। आणि हे जे मंदिर आहे पाठीमागे विठ्ठल रखुमाईचं मंदिर, अगदी आमच्या लहानपणापासून तर 200-300 वर्षापासून पुरातन मंदिर आहे। या पुरातन मंदिराचा ठेवा असलेली सांस्कृतिक परंपरा अशीच पुढे चालू राहावी ही इच्छा व्यक्त करतो। धन्यवाद। भगवान की जय, महाराज की जय, महाराज की जय,